ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बुलढाण्यामध्ये अखेर मका खरेदी नोंदणी सुरू झाली आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी कालपासूनच रांगा लावल्या होत्या। मात्र दुपारी 12 पर्यंत कर्मचारी अधिकारी केंद्राकडे फिरकले नव्हते। प्रशासन शेतकऱ्यांचा अजून किती अंत पाहणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। किर्रंधार आणि रस्त्यावर फक्त बॅटऱ्यांचा उजेड। कुणी रस्त्यावरच अंथरून टाकलंय। तर कुणी रस्त्यावरच शिदोरी सोडली। तर कुठे शेकोटी पेटली। आता हे पाहून मनात प्रश्न आला असेलच, ही गर्दी आहे कशासाठी? हे सगळे रांगेत का बसले आणि ही गर्दी आहे कोणाची? ऐका, ही रांग आहे मायबाप शेतकऱ्याची। कशासाठी? तर दिवस रात्र कष्ट करून पिकवलेल्या मक्याच्या विक्री नोंदणीसाठी। शासनाची जी खरेदी आहे हे त्यांनी ऑनलाईन घेतल्यानंतर ज्याला ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस त्याचा माल विकला गेला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे। कारण की हे त्यांची खरेदी चालू राहायला पाहिजे। ज्या शेतकऱ्याला ज्यावेळेस गरज असली त्यावेळेसच तो माल तो कधीही विकू शकेन अशी शासनाची योजना पाहिजे। कारण की हे सर्वच लोक वन टाइम आल्यामुळे सर्व एकाच वेळेस सर्व गर्दी होत असते, त्यामुळे लवकर नंबर लागला पाहिजे या हिशोबाने आम्ही आज दुपारी 12 वाजतापासून समजा इथं थांबलेलो आहे। हा प्रकार बुलढाण्याचा आहे। इथं शासकीय मका खरेदी नोंदणी आजपासून सुरू होणार होती। त्यासाठी आधी येणाऱ्यांना नोंदणीत प्राधान्य होतं, म्हणून हजारो शेतकरी काल दुपारपासूनच रांगेत लागले। मी इथं दुपारी 12 वाजतापासून मक्याच्या नोंदणीसाठी नंबर लावण्यासाठी आज आलेलो आहे आणि रात्रभर इथं रांगेत थंडीमध्ये उभा आहे। कारण की शासनाचं असं आहे, ज्या लोकांची सुरुवात नंबर लागतात त्यांची खरेदी होते, नंतर पाठीमागचे लोक घरीच तसेच राहतात नंबर लागून बी। त्यामुळे आम्ही इथं अगोदर रात्रीपासून नंबर लावण्यासाठी हजर आहे। कालच गर्दी झाली, कारण गेल्या वर्षी या सरकारी नियमांमुळे हजारो शेतकऱ्यांचा मका विकलाच गेला नाही। यावर्षीही असंच होईल या भीतीनं शेतकऱ्यांनी गर्दी केली। सरकारला आमची विनंती आहे की सरकारने रात्रभर जे शेतकरी मुक्कामी आहेत त्यांची व्यवस्था केली पाहिजे। व्यापाऱ्यांचा मका खरेदी न करता शेवटच्या दाण्यापर्यंत, ऑफलाईन जरी खरेदी झाली तरी चालेल, परंतु शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करण्याची हमी शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि अत्यंत पारदर्शीपणे ही खरेदी झाली पाहिजे, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे। जर व्यापारी शेतकऱ्यांच्या नावानं मका खरेदीसाठी येत असतील तर मग मात्र आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल। शेतकऱ्यांनी रात्र कशीबशी काढली। वाटलं अधिकारी आता येतील, नंतर येतील आणि नोंदणी सुरू होईल। मात्र काम सुरू झालं तेही दुपारी 12 वाजता, म्हणजे जवळपास 24 तासांचं वेटिंग, तेही रस्त्यावर। एरवी नेटचा स्पीड स्लो झाला तरी आपला पारा चढतो। मायबाप शेतकरी दिवस रात्र रांगेत उभा आहे, आपल्याला वेळेत पॉपकॉर्न मिळावेत। संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।